अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, बघा उद्या 26 सप्टेंबर गुरुवार। उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे। ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो त्याला आपण गुरु पुष्यामृत योग असं म्हणतो। आणि हा जो योग आहे हा सर्व योगांपैकी सर्वश्रेष्ठ योग मानला जातो। शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी असेल, एखाद्या नवीन गोष्टीची खरेदी करण्यासाठी असेल किंवा सोनं चांदी आपल्या घरी आणण्यासाठी असेल, हा जो योग आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। कारण गुरु पुष्यामृत योग हा शुभ कामांसाठी जितका महत्त्वाचा मानला जातो तितकाच महत्त्वाचा हा योग उपाय आणि सेवा करण्यासाठीही मानला जातो। बघा, उद्या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुरटीचा हा एक खडा या एका ठिकाणी ठेवायचा आहे। जर तुरटीचा खडा अभिमंत्रित करून उद्या पुष्य नक्षत्रापासून तुम्ही जर या एका दिशेला किंवा जर या एका ठिकाणी ठेवलात तर तुमच्या घरामध्ये नेहमीच पैशांचा ओघ वाढता राहील। घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे कुठेतरी कमी कमी होत जाईल। घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी नष्ट होत जाईल। घरामध्ये काही बाधा असेल, काही तांत्रिक बाधा असेल, घराला कोणी जर काही नजर लावलेली असेल तर त्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल। घरातील प्रत्येक सदस्याला या एका सेवेमुळे किंवा या एका उपायामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल। बघा, अत्यंत प्रभावी सेवा आहे किंवा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो उद्या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला एक 9-9:30च्या आतमध्ये 9 ते 9:30च्या आतमध्ये करायचं आहे। आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर 5च्या पुढे 7:30 या दरम्यान आपल्याला करायचं आहे। कारण ही जी वेळ आहे ही साक्षात माता लक्ष्मीची वेळ मानली जाते, ही सात्विक वेळ मानली जाते। आणि या वेळात जर तुम्ही काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याने माता लक्ष्मी ही त्वरित प्रसन्न होते। ज्यांच्याही घरामध्ये सुतक असेल, सुयेर असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करायचा नाही। बाकी इतर कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। या उपायासाठी आपल्याला एक तुरटी लागणार आहे। तुरटीचा जो खडा आहे तो तुम्हाला उद्या बाजारातून विकत आणायचा आहे। अगदी तुम्ही आजच्या दिवशी बाजारातून तुरटी विकत आणली तरीही चालेल। ऑलरेडी तर तुमच्या घरामध्ये साठवणुकीची तुरटी असेल, तुम्ही त्यातून ही तुरटी घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, घरामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल शिंपडायचं, घरातील जे वातावरण आहे ना ते थोडंसं पवित्र करायचं। एका वाटीमध्ये थोडासा कापूर पेटवायचा, कापराचा जो धूर आहे हा सगळ्या घरातील म्हणजे चहू बाजूंनी करायचा। त्याच्यानंतर आपण घेतलेला जो तुरटीचा खडा आहे या तुरटीच्या खड्याचे 7 खडे करायचे। मोठा तुरटीचा खडा आहे तर तो तोडा आणि छोटे छोटे त्याचे 7 खडे करा। छोटा तुरटीचा खडा आहे तर तुम्ही बाजारातून विकत आणताना छोटे छोटे 7 तुरटीचे खडे आणले तरीही चालतील, पण बऱ्याच वेळा छोटे खडे मिळत नाही, मोठे तुरटीचे खडे असतात, म्हणून मोठा 1 किंवा 2 आणा, तो थोडासा दगडाने किंवा खलबत्त्याने असा तोडा आणि त्याचे छोटे छोटे 7 खडे तयार करा। आता सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर एक दिवा लावून तिथे आसन टाकून बसायचं। त्याच्यानंतर 7 विड्याची पानं घ्यायची, ज्याला आपण नागवेलीची खाऊची पानं असं म्हणतो। नाही भेटली तर तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालतील। देवघराच्या समोर एक पाट वगैरे ठेवा किंवा देवघरात जर जागा असेल तर तिथेही 7 पानं ठेवून द्या। 7ही पानांच्या वरती सगळ्यात आधी हळदी आणि कुंकवाचा एक स्वस्तिक काढा। हळद कुंकू थोडं पाणी घालून ओलं करा आणि या 7ही पानांवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यानंतर आपण घेतलेले 7ही तुरटीचे खडे हे 7ही पानांवरती एक एक करत तुम्हाला ठेवायचे आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या, फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 7 लवंगा घ्यायच्या। सगळ्यात पहिली लवंग आपल्या या उजव्या हातामध्ये घ्यायची, मनात एक इच्छा धरायची, त्या लवंगात आपली जी इच्छा असेल, अडथळा असेल, गरिबी असेल, दरिद्रता असेल, जे काही असेल ते नष्ट होण्यासाठी किंवा घरात सुख येण्यासाठी, पैशांचा ओघ वाढण्यासाठी त्या लवंगामध्ये प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर श्री सूक्त म्हणायचं। संपूर्ण 1 वेळा, फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल, फक्त जे श्री सूक्तम आहे ते संस्कृतमध्ये म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे लवंग त्या तुरटीजवळ तिथे त्या पानावरती ठेवून द्यायचं।
पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, पुन्हा तीच इच्छा व्यक्त करायची, अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची, श्री सूक्त म्हणायचं, दुसऱ्या तुरटीवरती दुसरं जे पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे लवंग अर्पण करायचं। अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या 7ही तुरटीच्या खड्यांवरती 7ही लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर तिथून पहिलं पान अलगद उचलायचं, पहिलं पान अलगद आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, ते राऊंड करायचं, गोल करायचं, गोल करा, चौकोनी करा, जसं आता आंब्याचं पान असेल तर ते गोलच होणार, समजा जर तुम्ही नागवेलीचं पान घेतलं असेल तर ते चौकोनी होऊ शकतं, जसं जमेल तसं त्या पानामध्ये तुम्हाला हा तुरटीचा खडा आणि ते लवंग बरोबर ऍडजस्ट करून तुम्हाला ते व्यवस्थित गुंडाळायचं आहे आणि त्याला एक लाल धागा बांधायचा आहे, लाल धाग्याची गाठ मारायची, ठीक आहे। दुसरा तुरटीचा खडा, पुन्हा ते दुसरं पान उचलायचं, पुन्हा सेम याच पद्धतीने राऊंड करून पुन्हा त्याला एक लाल धागा बांधायचा। अशा 7 तुरटी ज्या आहेत 7ही पानांमध्ये तुम्हाला ह्या गुंडाळायच्या आहेत आणि 7ही पानांना तुम्हाला 7 लाल धागे बांधायचे आहेत। इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर ह्या 7ही तुरटीच्या पानांना उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा, त्याच्यानंतर यातील एक तुरटीच्या खड्याचं जे पान आहे ते तिथून उचलायचं, 6 तिथे ठेवायचं, फक्त एक पान तिथून उचलायचं, आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर जिथे भेटेल शोधा। बघा गुरुपुष्यामृत योग आहे, लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे, त्यामुळे कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये परगावी पण असेल तर तिथे जा, गावदेवीचं मंदिर प्रत्येक गावात असेल तिथे जा, जिथे लक्ष्मीचं गावदेवीचं माता लक्ष्मीच्या कुठल्याही स्वरूपाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि ही तुरटी जी आहे जी पानात गुंडाळलेली आहे ती तिथे माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवून द्या। माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगा, धनवृद्धीसाठी तिला प्रार्थना करा आणि घरी निघून या। त्याच्यानंतर ज्या 6 तुरट्या आपण देवघराच्या समोर ठेवलेल्या आहेत त्यातील एक तुरटी अजून उचलायची, पुन्हा एकदा एक पान उचलायचं तुरटीचं गट आणि ते पान आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल, बघा पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो, पुष्य नक्षत्राच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी या झाडामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती जागृत असते, भगवान श्री विष्णू जे त्यांचा प्रभाव खूप जास्त असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळ जायचंय, तिथली थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि पिंपळाच्या खोडाजवळ मुळाजवळ हे जे पान आहे ते पुरायचं आहे, म्हणजे ही तुरटी जी आहे ती तुम्हाला त्या पानासकट तिथे पुरायची आहे, पिंपळाला प्रदक्षिणा घालायची आणि घरी निघून यायचं आहे। आता राहतील तुमच्याकडे 5 तुरटीचे खडे, यातील 4 तुरटीचे जे खडे आहेत हे तुम्हाला घराच्या आतमध्ये 4 दिशांना ठेवायचे, तुम्ही कापडात पण बांधून ठेवलात तरीही चालतील, एखाद्या कागदामध्ये गुंडाळून ठेवलात, जसे जमतील तसे, पण 4 तुरटीचे खडे पानांसकट घराच्या आतील 4 कोपऱ्यांना ठेवायचे आहेत। कमीत कमी पुढचं पुष्य नक्षत्र येईल, जेव्हा पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल तोपर्यंत तरी आपल्या घरातील चहू बाजूंना चहू दिशांना हे तुम्हाला तुरटीचे खडे असेच ठेवायचे आहेत आणि जो शेवटचा तुरटीचा खडा शिल्लक राहील हा मात्र तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे। बघा जर 7 तुरटीचे खडे या पद्धतीने तुम्ही अभिमंत्रित करून या ठिकाणी जर ठेवून दिले किंवा या ठिकाणी जर तुम्ही अर्पण केले तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही भरभरून येईल। तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे, तुरटी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुरटी खरेदी करण्याला किंवा तुरटी घरी आणण्याला विशेष महत्त्व आहे आणि तितकंच महत्त्व हे तुरटीच्या उपायाला आहे। जेव्हा तुम्ही तुरटीच्या म्हणजे या पद्धतीने तुम्ही जेव्हा ह्या सेवा कराल, जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात तुरटी सोडून याल, पिंपळाच्या वृक्षाजवळ ठेवाल, घरातल्या 4 कोपऱ्यांना ठेवाल, कारण ह्या सगळ्या जागा ह्या सगळ्या दिशा माता लक्ष्मीच्या दिशा आहेत, माता लक्ष्मीच्या जागा आहेत। जेव्हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या दिशांना जेव्हा तुरट्या तुम्ही ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे चहू बाजूने आकर्षित होईल आणि आलेली माता लक्ष्मी अखंड रूपाने स्थिर होईल। साधा उपाय आहे, खास उपाय आहे जो मी प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून करते। पुढच्या पुष्य नक्षत्र किंवा पुढचा जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळेस आपल्या घराच्या 4 दिशांना ठेवलेले आणि तिजोरीत ठेवलेले जे तुरटीचे खडे आहेत ते काढायचे, पाण्यात विसर्जित करायचे आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा 7 तुरटीचे खडे घेऊन पुन्हा हा उपाय करायचा। आयुष्यात कधीही तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही, कितीही दरिद्रता असेल तर ती कुठेतरी कमी होईल। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।